श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मुलांची ट्रिप जाणार म्हटलं की भरपूर खायला घेऊन जायचं असतं. तर मुलांचंही प्लॅनिंग झालेलं असतं की या वस्तू घेऊन जायचं. तर छान असे बीटरूटचे मी पुऱ्या बनवून दिल्या होत्या. त्याचबरोबर नाश्त्यासाठी ढोकळा आणि थोडेसे घरीच असे फ्रेंच फ्राईज बनवलेले. तर सकाळचे एवढे सगळे पदार्थ बनवायचे होते आणि बसही येणार. या धावपळीत मग मी त्याला डब्बा भरायला लावलेला. डब्बा वगैरे सगळं त्याने व्यवस्थित बॅगमध्ये भरला आणि तो बसमध्ये निघून गेलेला. मला वाटलं त्याने सगळं टिफिन वगैरे व्यवस्थित भरलेला. बघते तर काय, पाण्याची बॉटल घरीच राहिलेली. मग जीवाची तगमग चालू झालेली आणि म्हटलं स्कूलमध्ये असतात तर स्कूलमध्ये पाण्याची व्यवस्था आहे, परंतु बाहेर ट्रिप जाणार आणि तीही भात भात जिथे लागवड होतं त्या शेतामध्ये जाणार होते. तर तिथे पाणी आहे नाही आहे, मॅडमनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की तुम्ही एक्स्ट्राच्या वस्तू आणा, कपडे घेऊन या, एक्स्ट्राचे रेनकोट घेऊन या. तर या काळजीपोटी मला कुठेतरी असं झालं की त्याला ती पाण्याची बॉटल नेऊन द्यावी. शेवटी मी त्याच्या पप्पाला ते बॉटल घेऊन पाठवलं आणि मग माझा कुठेतरी जीव हा भांड्यात पडला आणि मी निवांत अशी देवपूजेला मग निवांत झालेली आणि त्यानंतर छान अशी सुंदर आपली जी रोजची सेवा आहे ती सेवा केली. गुरुवारी तर एक वेगळी एनर्जी असते. तर सुंदर अशी मग कर्पूर होमही करून घेते. कारण काय होतं की नंतर दिवसभर भरपूर गोष्टी राहतात आणि त्या कामाच्या विचारात किंवा त्या लोडमध्ये मग जी काही सेवा असते ना ती जर संध्याकाळी करायची ठरली तर ती काही होत नाही. कारण संध्याकाळी मंदिरातही जायचं राहतं. म्हणून मग मी सकाळीच ही छान अशी सेवा करून घेतलेली आणि मग नंतर जे दिवसभर आपले कामं. आता गुरुवार म्हटला की उपवास हा अक्षूच्या पप्पांना असतो. तर मग माझं जे काही मुलांना सकाळी जेवण बनवलेलं होतं तेच मग मी जेवण माझ्यासाठी एक्स्ट्रा बनवून ठेवलेलं. कारण डबल काही गोष्टी करायचं म्हटलं ना तर मग आपल्यालाही कंटाळा येतो आणि आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं तर ते शक्यच होत नाही. कधीतरी उपवास असला तर एक वेळेस आपण बनवतो, परंतु स्वतःसाठी अशी भाजी-पोळी स्पेशली बनवायचं किंवा आपल्याला एखादा पदार्थ आवडतो आणि तो आपण करायचा, असं कधीही होत नाही. डेलीची जी काही कामं होती ती सगळी मग मी कामं करून घेतलेली आणि फराळाचं बनवायचं होतं. कारण घरी माणसं जर असले तर उपवास असेल तर पदार्थ काही ना काहीतरी बनवावाच लागतो. मग साबुदाण्याची खिचडी असो किंवा मग बटाटे छान असे फ्राय करून त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, शेंगदाणे तळून घातले तरी ते अतिसुंदर हे लागतात. घरात कामं करत होते तेव्हा पॅसेजमधून आवाज येत होता. म्हणून म्हटलं चला बघावं तरी काय. तर मॉक ड्रिल चालू होतं. मॉक ड्रिल म्हणजे काय, तर बिल्डिंगमध्ये फायर अलार्म आणि जे काही स्पीकर लावलेला आहे, जर फायर बिल्डिंगमध्ये लागलं असेल तर अशा वेळेस खालून स्पीकरनी सांगता आणि तो प्रत्येक फ्लोअरवर आवाज जातो की नाही हे दर महिन्याला ते चेक करत असतात. कारण बिल्डिंग जर मोठी असते तर ह्या सगळ्या सुविधा अवेलेबल बिल्डिंगमध्ये ठेवाव्याच लागतात. आणि अक्षू आणि तिचे पप्पा स्कूलमधून आले तर जो काही नैवेद्य बटाटे त्यांना येईपर्यंत बॉईल वगैरे सगळं करून ठेवलं होतं. फक्त त्याला तडका मारायचं. पण त्यांना अचानक काय आलं, प्लॅन बदलला आणि दुसरं काहीतरी मागितलं. म्हणून मग म्हटलं चला दूध आहे आणि घरात खजूरही होते. तर छान असे खजूर थोडेसे बदाम हे भिजत घातलेले होते रात्री. तर एक्स्ट्रा सकाळी मुलांना देत असते, त्यातच मग 2-3 उरले. तर ते मग तसेच त्या दूधमध्ये टाकलेले आणि थोडेसं मग डाळिंब, थोडंसं खोबरं, काजू बदामचे जे काही आपण पावडर घरात करून ठेवतो ती पावडर थोडीशी मिक्स करून थोडासा घट्टपणा येतो आणि टेस्टही छान आणि हेल्दी आणि रुचकर उपवासालाही चालू शकतं किंवा इतर वेळेस तुम्हाला भूक लागली तर अशा वेळेसही तुम्ही ते खाऊ शकता. तर दिवसभर मग ते सगळे कामं वगैरे आवरली. आज ऊन पडलेलं तर एक्स्ट्रा कामं आपल्याला करायची सवय असते. तर म्हणून मग एक्स्ट्रा काही ना काहीतरी काम हे काढत असते आणि मी जी काही योगा मॅट आहे ती 2-3 दिवसापूर्वीच धुतलेली. पण ती काय वातावरणामुळे पाहिजे तशी सुकली नव्हती. म्हणून मग तिला सारखं मला उन्हात वाळत घालावं लागायचं. तर इथे बघा हे जास्वंदीचं येल्लो कलरचा जास्वंद आहे आणि हा साधारण 3 ते 4 वर्ष होत आलेले. परंतु एवढे सुंदर त्याला फुलं येतात. 5-6 किलोमीटर तरी फिरलो. आणि भात लावलं पूर्ण वेळेस चिखल. मी एकटा आमच्या क्लासमधून सगळ्यात पहिले पोचलो, जेव्हा की मी सगळ्यात लेट निघालो. कसं काय असं आणि बाकीचे पोरं आणि तिकडे चिखलात असं 5-6 वेळेस पडताना वाचलो. पळाला ना. सटकत होतं. आणि सकाळी बॉटल कशी काय विसरलं? आठवलं होतं. मग कुठे आठवलं?
म्हणजे बसमध्ये होतं तेव्हाच आठवलं. हं. मी विचारलं का बरं त्रास दिला, माझ्या फ्रेंड करून घेईल पण मग पाणी सगळं पुरलं तर पाहिजे. तिकडे पाणी भेटलं तर मग बॉटल संपली काय? भरली परत. कुठे? स्कूलमध्ये. टिफिन कुठं खाल्ला? ढोकळ्याचा टिफिन पूर्ण आणि फ्रेंच फ्राईज तिकडे खाल्ले. हं. लंच ब्रेकमध्ये पुरी खाल्ली. स्कूलमध्ये खाल्ली मग? अच्छा, तोपर्यंत घरी स्कूलमध्ये आले म्हणजे? भात लावला आम्ही तिकडे, भाताचं असं ते झाड असतं ते चिखलात असं लावायचं. हा का? पाऊस होता का? पण तेव्हा आमचं झालं आणि तेव्हा पाऊस आला आणि अच्छा. 5-6 जणांनी खेकडा पकडला. कसा काय? त्याला आलं पकडतं? हा बापरे. टीचर्स होता का सर? हा कुठून इथूनच गेले का? ते बोगद्यातून गेले. डोमेगाल नाही लावत काय भात? कुठून तिकडला इकडे येतो भात, इकडे लावता कोकणात. स्कूलवाले घेऊन जातील ना तुम्हाला. आम्हाला कधी होणार नाही. ट्रेन चालू होणार आहे. तर कोणत्या मंत्राचा जप करायचा? शिव हर शंकर नमामि शंकरे शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. गप्पा मारत मारत आधी झोपी गेलं आणि अक्षर मी गप्पा मारत बसले आणि 5 वाजले. आज काही मूड नव्हता योगाला जायचा म्हणून मग मी कॅन्सल केलं आणि 5 वाजले. चहा ठेवला आणि मग लगेच कामाला लागले. कारण काय तर मग संध्याकाळी मंदिरात जायचं. तिथे गेलं तर साधारण गर्दी, सगळं काही प्रसाद वगैरे घेत कमीत कमी 1 ते 1.5 तास हा आरामात निघून जातो आणि ते गर्दी ही भरपूर प्रमाणात असते. तर म्हणून म्हटलं आपण आपली तयारी करून ठेवलेली कधी पण चांगली. तर सकाळी जे काही भांडे घासलेले होते तर मग सगळे भांडे वगैरे लावून दिलेले, तरी पण त्यात भरपूर भांडे हे ओल्लेच राहिलेले. तर मग म्हटलं जेवढे सुकलेले आहेत तेवढे भांडे सगळे लावून दिले. संध्याकाळ झाली की भाजी काय बनवायची आणि परत दुसऱ्या दिवशी भाजी, टिफिन काय द्यायची, हेच दिवसभर डोक्यात चालू असतं. आणि बघा ना, एवढं म्हणजे ऊनही पडतं, पाऊसही येतो. श्रावण महिन्यात असंच असतं की कधी ऊन तर कधी पाऊस. मुलांचं डोकं कसं विचारसरणीचं असतं ना, तर त्याला टीचरने एक वस्तू बनवून आणायला लावलेली. यूट्यूबवरतीच बघून केली. पण या अशा गोष्टींनी माणसाचं ब्रेन खरंच डेव्हलप होतं आणि नवीन ॲक्टिव्हिटी मोबाईल बघण्यापेक्षा अशा काहीतरी गोष्टी नक्कीच फायद्याच्या होतात. तर संध्याकाळी छान जेवण वगैरे बनवलं. मुलांना म्हटलं चला तुम्ही मला मदत करा, थोडंसं सामान घेऊ लागा. तर ताटं वगैरे त्यांना घ्यायला लावलेले. काय आपल्यालाही थोडीशी त्यांना मदत करावीच लागते. सगळ्या गोष्टी काही त्यांना प्रॉपर ह्या होत नाही. काहीतरी त्यांच्याकडून राहून जातं. तर मला पाऊस यायला लागलेला. तर आमचं मग जाणं थोडंसं लांबणीवर पडलं. म्हटलं चला तुम्हाला भुका लागल्या तर तुम्ही जेवण वगैरे करून घ्या. तोपर्यंत मग मीही बाकीचे भांडे, किचन वगैरे आवरून घेते. आणि कुठेही जायचं असलं तर पहिलं महाराजांचं दर्शन घेतो आणि त्यानंतर मग आम्ही निघत असतो. कारण अशी सवय आपल्यालाही लावली आणि आपलं अनुकरण हे मुलं करत असतात. आम्हाला साधारण रात्री 9:15 वाजले मंदिरात जायला, तरी भरपूर प्रमाणात गर्दी होती. आणि आज मंदिरामध्ये रक्तदानाचं शिबिरही भरलेलं होतं. तर ते सकाळी साधारण 8 वाजून चालू झालेलं होतं, ते रात्री 10 वाजेपर्यंत होतं. तर भरपूर लोकांनी तिथे सेवेकरी होते, काही इतरही भरपूर गर्दी होती रक्तदान करण्यासाठी. आम्ही तिथे बघितलं आणि त्यानंतर मग आम्ही दत्त मंदिरात आलेलो. तर इथे छान असं शांतता होती, कुणीही नव्हतं. आणि मंदिरात गेलो, छान दर्शन वगैरे घेतलं आणि पावसाला सुरुवात झालेली. मग जरा वेळ आम्ही थोडा वेळ मंदिरातच बसून घेतलं, कारण मागच्या वेळेसही भरपूर पाऊस आलेला. तर पावसात जायचं म्हटलं की मग जरा थोडंसं मुलंही घाबरतात, म्हणून मग आम्ही तिथे जरा वेळ बसलेलो. हा बाळ, हा आमचा बाळ, लहान बाळ, छान बाळ, आमचा बाळ, हा ना